डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचा सखोल तपास तर अद्याप झालेलाच नाही। हा सखोल तपास केवळ आणि केवळ सीआयडी कडूनच शक्य होणार आहे। मंडळी, आज सादर करत आहोत डॉक्टर वळसंकर आत्महत्या दोषी कोण भाग 2। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। त्यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांची सून सोनाली वळसंकर यांची देखील चौकशी केली होती। त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन वळसंकर यांचीही पोलिसांनी चौकशी केली होती। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलची संपूर्ण सूत्रे मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती। तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळेमाने याच पाहत होत्या, परंतु त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं होतं। शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा झाली होती। त्यानुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केलं होतं। राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात त्यानंतर पुन्हा नवीन ट्विस्ट समोर आला। दिवंगत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या कुटुंबातील अंतर्गत गृहकलह पूर्णपणे विकोपाला गेल्याचं समोर आलं। संपत्तीच्या वादातून कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्याची पायरी चढली। काही दिवसांपूर्वी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर थेट दिवंगत डॉक्टरांच्या सुनेच्या विरोधात देखील पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या पत्नी उमा वळसंकर यांनी आपली सून डॉक्टर सोनाली वळसंकर हिच्या विरोधात तक्रार दिली। डॉक्टर उमा वळसंकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 18 जून रोजी सून डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी दिवंगत डॉक्टर वळसंकर यांच्या मालकीच्या SP न्यूरो हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीनं प्रवेश केला। यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्यास अडवलं असता त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ केली, तसंच दमदाटी करून बघून घेण्याची भाषा केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टर सोनाली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर त्यांच्या मागे असलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीच्या आणि हॉस्पिटलच्या मालकी हक्कावरून कुटुंबात मोठे वाद सुरू झाले। याच वादातून काही दिवसांपूर्वी एक वेगळं वळण समोर आलं होतं। सून डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी आधी सासरचे लोक आणि दिवंगत डॉक्टर यांचे जावई सुजय फडके यांच्या विरोधात विनयभंग तसंच घरात राहू दिलं जात नसल्याची तक्रार केली होती। डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या फिर्यादीनंतर जावई सुजय फडके यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता। तेव्हापासून सुजय फडके हे पोलिसांना गुंगारा देऊन फरार आहेत। मात्र डॉक्टर सोनाली यांनी गुन्हा दाखल करताच आता त्यांच्या सासू उमा वळसंकर यांनी प्रतिआरोप करत सुनेविरुद्ध तक्रार दाखल केल्यानं या प्रकरणाला नवीन आणि धक्कादायक वळण मिळालं आहे। या हाय व्होल्टेज कौटुंबिक वादामुळं सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे। यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणाची CID चौकशी करावी अशी मागणी केली होती। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपीपर्यंत पोलीस पोहोचलेच नाहीत। CID चौकशी केली तर मुख्य आरोपीला बेड्या पडतील अशी प्रतिक्रिया अजित कुलकर्णी यांनी दिली होती। पोलिसांचा तपास मनीषा मानेच्या पुढं गेला नाही। इतके मोठे डॉक्टर हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करू शकत नाहीत अशी माहिती मनीषा माने यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। आणि मनीषा मुसळे ही काय डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ती लागलेली नव्हती। ती 2008 पासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरीस होती। तिची योग्यता तिची पात्रता पाहून तिला प्रमोशन देण्यात आलं आणि मनीषा मुसळेंना तर डॉक्टर साहेबांना अत्यंत आदर होता, प्रेम होता, कारण त्यांच्याबद्दल
ती सतत आतासुद्धा सांगते की त्यांच्याबद्दल आदर आहेच, ते सांगतातच त्यांच्याबद्दल. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना एक मोठी पोस्ट डॉक्टर साहेबांनी दिली होती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून. आता 2008पासून 2024-25पर्यंत आत्महत्येच्या वेळेपर्यंत साधी एक तक्रार मनीच्या विरुद्ध कुठं नाही आहे. हॉस्पिटलच्या स्टाफमधून म्हणा किंवा डॉक्टर साहेबांना तिचे काय विवाद झाले अशी कुठलीही घटना घडलेली नव्हती. हा त्यांची आत्महत्या झाल्यानंतर हे नवीन सगळे तक्रारी यायला लागल्या की ती थोडी कडक शिस्तीची होती, ती आम्हाला नीट वागणूक देत नव्हती वगैरे वगैरे. पण ते सगळे आफ्टर थॉट डेव्हलप केले गेलं. आता मुळात विषय ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला, मी मागा सांगितल्याप्रमाणे मेलचा विषय, त्या मेल जवळपास 1.5-2 पानी तो मेल आहे, तथाकथित जो मेल आहे. आणि त्यातले आरोप जर बघितले, तो सगळा मेल जर वाचला आपण बघितला, तर त्याच्यामध्ये तिनं 2008पासून ते 2024पर्यंत तिनं त्या हॉस्पिटलसाठी काय योगदान दिलं याची वाच्यता केली. आणि तिला नुकतेच त्या हॉस्पिटलमधून त्रास होत होता आणि तो त्रास तिचा कमी करावा, अन्यथा मी आत्महत्या करेन अशी मनीषा म्हणते. मी आत्महत्या करेन हे ती स्वतः म्हणते की मला हा त्रास कमी झाला नाही, माझे अधिकार कमी करत आहे, तर मी आत्महत्या करेन. त्याचा अर्थ कुठेही, तिचा उद्देश असा कुठेही नव्हता की त्याच्यामुळे डॉक्टरांनी स्वतःचा जीव द्यावा किंवा त्यांनी आत्महत्या करावी. शेवटी सदर बजार पोलिसांनीच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं. मात्र हे आत्महत्या प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचा तपास तर पूर्ण झाला, पण मुळात डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचा सखोल तपास अद्याप झालेलाच नाही. हा सखोल तपास केवळ आणि केवळ CIDकडूनच शक्य होणार आहे. तेव्हाच डॉक्टर साहेबांनी नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा उलगडा होणार आहे. डॉक्टर वळसंकर आत्महत्या दोषी कोण भाग 2ला इथंच विराम देऊया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पाहत रहा इन सोलापूर न्यूज चॅनल, प्रतिबिंब जनमनाचं.